पैसा आला, पण माणसं दूर गेली. विक्रम एका छोट्याशा गावात राहणारा साधा मुलगा होता. त्याचे वडील शेतमजूर होते आणि आई लोकांच्या घरी जाऊन काम करत असे. घरात पैशाची नेहमीच चणचण असायची. अनेकदा 2 वेळचे जेवण मिळणेही कठीण व्हायचे. लहानपणापासून विक्रमने गरिबी जवळून पाहिली होती. म्हणूनच त्याच्या मनात एकच ध्यास होता, खूप पैसा कमवायचा आणि आयुष्यात कधीही पैशासाठी कुणासमोर हात पसरायचा नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो शहरात गेला. सुरुवातीला त्याने एका छोट्या कंपनीत नोकरी केली. पगार कमी होता, पण मेहनत प्रचंड होती. दिवस-रात्र काम करून त्याने वरिष्ठांचा विश्वास जिंकला. काही वर्षातच त्याला बढती मिळाली. त्यानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याची बुद्धिमत्ता, मेहनत आणि नशीब या तिन्ही गोष्टी त्याच्या बाजूने होत्या. व्यवसाय वाढत गेला आणि पैसा ओघाने येऊ लागला. काही वर्षातच तो करोडपती झाला. गावातील लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले. पण त्याच्यात हळूहळू बदल होऊ लागला. आधी जो विक्रम प्रत्येक नात्यांची काळजी घेत होता, तो आता फक्त पैशाचा विचार करू लागला. आई-वडिलांचे फोन आले तरी तो व्यस्त असल्याचे सांगून कट करायचा. मित्र भेटायला आले तर त्यांना वेळ नसायचा. पत्नी स्वाती त्याला वारंवार सांगायची की पैसा महत्वाचा आहे, पण माणसं त्याहून महत्वाची असतात. पण विक्रम तिचे ऐकत नव्हता. त्याला वाटायचे की पैसा असेल तर सर्व काही विकत घेता येतं. एक दिवस त्याने शहरात मोठा बंगला घेतला. त्यानंतर त्याने गावातील जुने घर विकून टाकले. आई-वडिलांना शहरात आणले, पण त्यांच्यासाठी वेळ दिला नाही. त्यांना त्या मोठ्या घरात एकटेपणा जाणवू लागला. वडील अनेकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण विक्रमला बैठका आणि व्यवहार याच्याशिवाय दुसरे काही सुचत नव्हते. आई शांतपणे त्याच्याकडे पाहत राहायची. एक दिवस आईने विचारले, "बाळा, इतका पैसा कमावून तुला आनंद मिळतो का?" विक्रम हसून म्हणाला, "आई, आनंद पैशातूनच येतो." आई काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात एक वेदना होती. काळ पुढे सरकत गेला. विक्रमचा व्यवसाय आणखी वाढला. त्याने अनेक कंपन्या उघडल्या. परदेशात प्रवास सुरू झाले, पण त्याचबरोबर त्याची माणसापासूनची दुरावाही वाढत गेला. पत्नी स्वातीला त्याच्याशी बोलण्यासाठी वेळ मिळत नव्हता. मुलगा आर्यन वडिलांच्या प्रेमासाठी आसुसला होता. शाळेतील कार्यक्रम असो किंवा वाढदिवस, विक्रम कधीच उपस्थित नसायचा. त्याच्या जागी महागड्या भेटवस्तू पोहोचत असत. त्याला वाटायचे की भेटवस्तूंनी प्रेमाची उणीव भरून निघते, पण तसे होत नव्हते. आर्यन हळूहळू वडिलांपासून दूर जाऊ लागला. स्वातीही मनाने एकटी पडत होती. एक दिवस तिने विक्रमला स्पष्ट सांगितले, "आपल्याकडे सर्व काही आहे, पण घरात आनंद नाही." विक्रम रागवला. त्याला वाटले, स्वाती त्याच्या यशाचा हेवा करते. त्या दिवसानंतर दोघांमधील अंतर वाढले. काही महिन्यांनी स्वाती मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. विक्रमला याचे फारसे दुःख झाले नाही. त्याला वाटले, काही दिवसात ते परत येतील. पण तसे झाले नाही. दरम्यान त्याच्या वडिलांची तब्येत खालावू लागली. डॉक्टरांनी विश्रांती आणि कुटुंबाचा आधार आवश्यक असल्याचे सांगितले. पण विक्रमकडे वेळ नव्हता. एका महत्त्वाच्या व्यावसायिक बैठकीसाठी तो परदेशात गेला. त्याच वेळी वडिलांची प्रकृती गंभीर झाली. आईने अनेकदा फोन केला, पण विक्रमने तो उचलला नाही. बैठक संपल्यानंतर त्याने फोन पाहिला, तेव्हा खूप उशीर झाला होता. वडील जग सोडून गेले होते. विक्रम घाईघाईने परत आला. वडिलांचे निर्जीव शरीर पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. शेवटच्या क्षणी वडिलांना त्याला पाहायचे होते हे त्याला कळले, पण तो तिथे नव्हता. त्या रात्री तो पहिल्यांदाच खूप रडला. तरीही आयुष्य पुढे चालू राहिले. काही दिवसांनी आई गावात नातेवाईकांकडे राहायला निघून गेली. तिलाही त्या घरात राहायचे नव्हते, जिथे माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत होती.
आता विक्रम एकटाच त्या मोठ्या बंगल्यात राहत होता. पैसा वाढत होता, पण घर रिकामे होत होते. काही वर्षांनी त्याच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले. ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला होता, त्यांनी फसवणूक केली. अनेक भागीदारांनी साथ सोडली. बँकेचे कर्ज वाढले. एकामागून एक कंपन्या बंद पडू लागल्या. त्यावेळी त्याला वाटले, मित्र मदतीला येतील. पण जे मित्र होते, ते आधीच त्याच्यापासून दूर गेले होते. ज्यांना तो मित्र समजत होता, ते फक्त पैशासाठी त्याच्यासोबत होते. पैसा गेला आणि तेही गेले. विक्रम पूर्णपणे एकटा पडला. एका रात्री तो आपल्या रिकाम्या घरात बसला होता. भिंतींवर महागडी चित्रे होती, गाड्या होत्या, संपत्ती होती, पण बोलायला एकही माणूस नव्हता. तेव्हा त्याला आईचे शब्द आठवले, पैसा महत्वाचा आहे, पण माणसं त्याहून महत्वाची असतात. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. दुसऱ्या दिवशी तो थेट गावात गेला. आई मंदिराजवळ बसली होती. विक्रम तिच्या पायावर पडून रडू लागला. आई, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. चूक लक्षात आली हेच मोठं आहे बाळा. त्यानंतर विक्रमने स्वातीची माफी मागितली. मुलाला भेटला. सुरुवातीला सर्वजण नाराज होते, कारण जखमा खोल होत्या. पण त्याने हार मानली नाही. हळूहळू तो नाती जपायला शिकला. व्यवसाय पुन्हा उभा राहिला. नाही तरी त्याने साधं आयुष्य स्वीकारलं. आता तो प्रत्येक सण कुटुंबासोबत साजरा करायचा. आईसोबत वेळ घालवायचा. मुलाच्या प्रत्येक छोट्या यशावर आनंद व्यक्त करायचा. एक दिवस आर्यनने विचारले, बाबा, आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट कोणती? विक्रम हसला आणि म्हणाला, माणसं. कारण पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण माणसं हरवली तर अनेकदा परत मिळत नाहीत. त्या दिवशी त्याला खऱ्या संपत्तीचा अर्थ समजला. बँकेतल्या आकड्यांमध्ये नव्हे, तर आपल्या माणसाच्या प्रेमातच खरं सुख लपलेलं असते. पैसा घर बांधू शकतो, पण कुटुंब नाही. पैसा औषध विकत घेऊ शकतो, पण आरोग्य नाही. पैसा महागडी भेटवस्तू देऊ शकतो, पण प्रेम नाही. विक्रमने आयुष्यभर मेहनत करून पैसा कमवला होता, पण उशिरा का होईना त्याला समजले की नाती जपली तरच आयुष्य श्रीमंत होते. म्हणूनच म्हणतात, पैसा आला तर आनंद होतो, पण त्या पैशासाठी माणसं दूर गेली तर उरते फक्त एकटेपणाची श्रीमंती आणि पश्चातापाची गरिबी. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ.